नाव विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेट 1.3.4 मध्ये पहिलं गणित आपण सोडवलं. आता त्यातलं सेकंड एक्झाम्पल मी वाचतो, मी लिहित नाही फळ्यावरती, मी वाचतो आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समोर पुस्तक ठेवा आणि त्या पुस्तकात एक्झाम्पल बघा. मी त्याच्यावरून व्हॅल्यू डायरेक्ट लिहितो. अ मॅन बॉरोज ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 installments. Each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and the last installment. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हे जे एक्झाम्पल मी आता जे वाचलं, हे एक्झाम्पल गेल्या वर्षीच्या आता जो रिझल्ट लागणार आहे त्या परीक्षेमध्ये 10वीच्या 4 मार्काला हे गणित अवघड भागामध्ये विचारलंय. त्यामुळे या एक्सरसाइज मधलं एक गणित तुम्हाला सोडवायचं आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे काळजीपूर्वक स्टडी करा. कठीण काही नाही, फक्त व्हॅल्यू लक्षात आले पाहिजेत. टीएनचा फॉर्म्युला वापरायचा की एसएन वापरायचा एवढं फक्त लक्षात आलं पाहिजे. मग आपण याच्यावरून आपण विचार करूया. अ मॅन बॉरोज ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in a 12 installment. बघा, एका माणसाने कर्ज घेतलं आणि कर्ज किती घेतलं तर ₹8,000 कर्ज घेतलं. त्याच्यावर एकूण व्याज किती झाला तर ₹1,360. असं 12 हप्त्यामध्ये त्याला ते रक्कम फेड करायचे. मग आपण कसं लिहितोय? सो व्हॅल्यू येणार S12 इज इक्वल टू 8,000 प्लस द इंटरेस्ट इज 1,360 इज इक्वल टू, यांची सम करूया नंतर. ही येणार S12 ची किंमत. पुढे वाचूया. इन 12 इन्स्टॉलमेंट्स मीन्स n इज इक्वल टू 12. आधी व्हॅल्यू आपण सगळे विचारात घेतोय. n इज इक्वल टू 12. Each installment being less than the preceding one by ₹40. हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे. बघा काय म्हटलंय, प्रत्येक हप्ता हा येणाऱ्या पुढच्या मागच्या हप्त्यापेक्षा 40 ने कमी आहे, ₹40. हे फार इम्पॉर्टंट आहे बघा कर्जामध्ये. मी नीट वाचतोय पुन्हा एकदा बघा. Each installment being less than the preceding one, preceding म्हणजे मागच्यापेक्षा, by ₹40 म्हणजे डी ची व्हॅल्यू येणार -40. -40. आता मला फक्त एवढं समजून सांगा की -40 का आली डी ची व्हॅल्यू? कारण ती मागच्यापेक्षा 40 ने जास्त नाहीये, काय आहे, कमी आहे. कमी आहे म्हणून डी ची व्हॅल्यू -40 झालं. आपल्याला बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. इथे ए ची व्हॅल्यू काढायला सांगितले त्याने. फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. तर आपल्याला पहिलं इन्स्टॉलमेंट काय आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काय आहे याचा विचार करायचा आहे. मग आता या सगळ्याचा विचार करता आता आपण बघा आधी यांची ऍडिशन करूया S12 ची. सो 0 ॲज इट इज, 6 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 8 + 1 9. So this is the value of S12. Now use first formula. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Put the values. S12 is equal to 12 upon 2 in bracket 2a plus in bracket 12 minus 1 into -40. -40 is the value of d. So इथे भाग लावा. बे एके बे बेसंग 12. So 6 in bracket 2a plus 12 minus 1 that is 11 into -40. Step by step. So is equal to 6 as it is in bracket 2a. आता इथे बघा, इथे आपला हा S12 ची व्हॅल्यू आपली ठेवायची राहिली. इथे ठेवा व्हॅल्यू 9,360. 9,360 दिस इज द व्हॅल्यू ऑफ S12. काढून घेतले बघा आपण. सो 6 as it is 2a. आता यांचा प्रॉडक्ट 11 minus 40. The product is negative because 40 is a negative and 11 is a positive. So 0 as it is. 11 चौक 44. So 440. So this is the product of -40 and 11. Now हे जे 6 आहे ते इकडे ट्रान्सफर करूया म्हणजे आपलं काम सोपं होईल. सो therefore 9,360 upon 6 is equal to 2a minus 440. So आता त्याला 6 ने डिवाइड करूया. 6 एके 6, 3 उरले. 6 पंचे 30, पुन्हा 3 उरले. 6 संग 36, शून्याचा 0. सो वी गेट हियर 1560. हे निगेटिव्ह इकडे करा पॉझिटिव्ह. 440 इज इक्वल टू 2a. सो 1560 हे निगेटिव्हचे इकडे पॉझिटिव्ह झाले. करा ऍडिशन यांची. 0 0 ॲज इट इज.
6 आणि 4 10शी 0, अचाला 1, 5 आणि 5 10शी 0, अचाला 1, 1 आणि 1 2. सो 2a इज इक्वल टू 2000. 2 ट्रान्सफर करा. सो 2000 अपॉन 2 इज इक्वल टू a. So therefore the value of a is बे एके बे 0 as it is. So a is equal to 1000. आन्सर आपण नंतर पूर्ण वाक्यात लिहूया. सो दिस इज द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे ए म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू. सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000. पण त्याने आता सांगितले व्हॉट इज द लास्ट इन्स्टॉलमेंट. मग लास्ट इन्स्टॉलमेंट काढण्यासाठी आता तुम्हाला टीएन चा फॉर्म्युला वापरायचा. सो टीएन इज इक्वल टू ए प्लस n-1 into d. You know the last term is a tn. So t12 शेवटचं टर्म आहे 12 is equal to value of a is 1000 plus in bracket 12 minus 1 into negative 40 d ची व्हॅल्यू. So find 1000 as it is plus 11 into negative 40. So therefore here T12 is equal to 1000 यांचा प्रॉडक्ट मगाशी आपण केल्याप्रमाणे मायनस 440. 11 चौक 44, शून्याचा शून्य. तर करा सबट्रॅक्शन. सो इज इक्वल टू 10 शून्याचा शून्य, 10 4 गेले उरले 7, चाल 1, 10 5 गेले उरले 5, 560. सो T12 इज इक्वल टू 560. बघा यांची वजाबाकी 560 440 ऍडिशन परत एकदा 0 0 4.5 10 0 बरोबर आहे. सो हियर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज राइट आंसर इन फुल सेंटेंस. देयरफॉर फर्स्ट installment is rupees 1000. अंडरलाइन करा. and last installment is rupees 560. आता या गणितात वैशिष्ट्य काय बघा. कर्ज घेतलं होतं, जेवढं कर्ज घेतलं होतं ते पेड करत असताना पहिला हप्ता जर 1000चा दिला असेल तर शेवटचा हप्ता बघा 560 रुपये आला. का? कारण का तर प्रत्येक हप्ता मागच्या हप्त्यापेक्षा कितीने कमी झाला, 40 रुपयाने कमी झाला. आणि म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आता हे गणित अत्यंत महत्वाचं. गेल्या वर्षी हे गणित 4 मार्काला बोर्डाला विचारलं गेलंय आणि पुन्हा पुन्हा विचारलं जातात अशी गणित. त्यामुळे या गणिताचा नीट स्टडी करा.